ऑलवेज न्यू दिस सिनेरियो आणि मी तुला म्हणूनच सांगत होते की जरा केअरफुल राहा. अरे यार इसी लेक्चर देऊ नको आता प्लीज यार. तुला लेक्चर नाही देते यार, बट मला एक कळत नाहीये, तू मूव्ह ऑन झालीस ना गॅरी अंकल मधून, मग तू काहीतरी असे भलते ऑप्शन्स कशाला शोधून काढतेस? काय बोलतेस तू? ऑप्शन्स वगैरे तूच सांगितले होते आणि कुणाल वॉज द बेस्ट ऑप्शन या. बेस्ट ऑप्शन? मग त्यांनी तुला का डिच केलं? हे बघ शनाया, इधर गॅरी अंकलकडे जा किंवा एखादा बेटर ऑप्शन शोध, आणि नाहीतर ना काही दिवस काहीही करू नको, शांत राहा. तेच तर माहिती नाही ना यार. आय एम कन्फ्युज्ड. यू कन्फ्युज्ड अबाउट व्हॉट? मला एक सांग, गॅरी अंकल मॅरिड आहेत हे तुला पहिल्यापासून माहिती होतं ना? हो. मग आता नव्याने कळल्यासारखं का वागतेस? हे बघ, इधर ते सहन कर किंवा विसरून जा त्यांना. आणि हा, म्हणजे विसरणार असशील तर लेट मी नो. का? हे म्हणजे मी प्रपोज करेन ना त्यांना. काय? हो ऑफकोर्स. हे बघ, गॅरी अंकल अतिशय हँडसम आहेत. हा, आता थोडे ओल्ड आहेत पण आय डोंट माइंड. सॉरी काही इशी ओल्ड म्हणू नको त्याला. का 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 आता का? तू गॅरी अंकल मधनं बाहेर पडलीस ना, मग राग काय होतो त्यांना बोलल्यावर? शनाया, यू नीड टू डिसाइड सम वन थिंग ॲट अ टाइम. म्हणजे तुला इधर चायनीज खायचंय किंवा तुला कॉन्टिनेंटल खायचंय, तर ह्याच्यामध्ये पुरणपोळी कुठून आली? काय बोलतेस तू? या जेवणाचा विषय का काढला? भूक लागली आता सँडविच खावं असं वाटलं. गॉड, मी तुला जेवणाबद्दलचे ऑप्शन्स नव्हते विचारत शनाया. व्हॉट आय मीन टू से इज की हे बघ, गॅरी अंकल मॅरिड आहेत, त्यांना मुलगा आहे, सो त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे, आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये तुझा कधीही पहिला नंबर लागणार नाहीये. यू आर ऑलवेज गोइंग टू बी अ सेकंड ऑप्शन फॉर हिम. सो मला असं वाटतं इट्स ऑलरेडी हाय टाईम तू काहीतरी एक निर्णय घे अँड यू हॅव टू थिंक अबाउट दिस. हे बघ अथर्व, केलाय मी आईला फोन. हा, येईल आई थोड्या वेळात. भक्ती मिस. अथर्व, काय झालं बाळा तुला? काय झालं? ते राधिकाताई बाराबारी मुलांची. काय पण काऊन मारामारी केली यांनी? तुम्ही आधी बसा ना, मग मी सांगते. हा, बसा. राधिकाताई, ऍक्च्युली ना ही सगळी मुलं बसच्या रांगेत उभी होती. राधिकाताई, मला कळतंय तुम्हाला आता काय वाटतंय, पण आता काय भक्ती मिस, जे आहे ते आहे. हे जे वागलेत त्याचे पडसाद उमटणारच. आणि अथर्व, तू काऊन असं वागलास? बाबाला तरी म्हणाले. अरे कोणी बोललं म्हणून आपण लगेच काय मारामारी करायची का? हेच शिकवलंय का मी तुला? काऊन मारामारी केलीस? कोणी उद्या मला असं म्हणालं का अथर्व मारामारी करतो, मला कसं वाटेल? मी तुला किती वेळा सांगितलंय, कोणी काही बोललं तर आपण बोलून उत्तर द्यायचं, लगेच मारामारीवरती उतरायचं नाही. ते काही नाही, उद्या त्या दोघांना सॉरी म्हणायचे. अथर्व, जा बाळा, पाणी पिऊन ये. राधिकाताई, तुम्ही शांत व्हा. आणि आता फार त्याला काही बोलू नका, तो लहान आहे ना. हो, अथर्व लहान आहे, पण त्याचे वडील तर मोठे आहेत ना. या सगळ्याचा आपल्या अथर्ववरती काय परिणाम होईल याचा विचार सुद्धा केला नसेल त्यांनी. अहो, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही आहात की त्याच्यासाठी, आणि आम्ही सगळे आहोत. आपण सगळे मिळून त्याची काळजी घेऊ. हा, ये भक्ती मिस, याला घरी घेऊन जाऊ मी? हो. हे बघ अथर्व, आता घरी जायचं. हा, आणि उद्या शाळेत आल्यानंतर त्या दोघांनाही सॉरी म्हणायचं. ती दोघंही तुला सॉरी म्हणतील, ठीक आहे? हो. जा आता, नीट घरी जा. चल, घे तुझं दप्तर. येते मी बघते. हो. चल.
बिचारा राधिका ताई, आज जे काही झालं ते अजिबात चांगलं नाही झालं. काही दिवस मलाच अथर्वकडे लक्ष द्यावं लागेल. माझा बच्चा. हॅलो. हा अंजनी बोल. कोण मिस्टर कुंदन? हा ते इन्शुरन्स एजंट. नाही आत्ता नाही भेटायचं मला. अरे 2 वेळा अपॉइंटमेंट कॅन्सल केली म्हणून काय कंपल्सरी भेटायचं? बट ठीक आहे, पाठव त्यांना, लवकर पाठवा. खरं कोणालाही भेटायची इच्छा नाही. मिस्टर कुंदनला कटवतो लवकर. मे आय कम इन सर? हा या मिस्टर कुंदन, बसा बसा. सर तुम्हाला काही चिल्ड्रन पॉलिसीज बघायच्या होत्या ना? हा 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 माझ्याकडे 3 बेसिक प्लॅन आहेत. लेट मी एक्सप्लेन यू. खरं तर अथर्वच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने मी नवीन पॉलिसी काढणार होतो. या राधिकामुळे आता इच्छाच मेली आहे माझी. राधिका माझ्याशी सरळ वागत नाहीये आणि आता वागेल चांगली अशी आशा पण नाहीये. सर मग तुम्ही कुठली पॉलिसी प्रिफर करणार? हा मी एक काम करतो. आय विल जस्ट गो थ्रू इट आणि घरी पण एकदा बोलतो आणि काय ते तुम्हाला कळवतो मी. हा, आय विल कीप दिस विथ मी. ओके सर, विल कॉल यू. ऑल राईट, थँक्यू. असं नको न करूस तू. हा प्लीज. राधिका तू माझी बायको आहेस. 1 मिनिट. नवरा म्हणून घेण्याचा हक्क तुम्ही कधीच गमावलाय. आजपासून मी बायको पदाचा राजीनामा दिलाय. चल आज मी नवरे पदाचा राजीनामा देतो. आजपासून अथर्वचा तुझा जो काय खर्च असेल ना तू बघ. राहूच आहे ना तुला राधिका? बायको पदाचा राजीनामा दे. मी तरी कशाला यांच्या भविष्याचा विचार करतो? माझ्यामुळे अथर्व बिघडेल, त्याच्यावर वाईट संस्कार होतील असं वाटतं ना तुला राधिका? मग कर सगळं स्वतःच. त्याचं शिक्षणही तूच कर, त्याच्यावर खर्चही तूच कर, लाडही तूच कर आणि इन्शुरन्सही तूच काढ. काही म्हणून जबाबदारी झटकू शकणारच नाहीयेस तू एनिवे. तसंही बाप म्हणून मी लायक वाटत नाहीस ना तुला. जाऊ दे, उगीच कशाला आटतास? मी पडतच नाही याच्यामध्ये. काय करायचं ते कर. बघू कुठे लागलाय? आणि तुला किती वेळा सांगितलंय मारामारी नाही करायची म्हणून? दोघं बोलला. तो काही बोलला तरी आपण मारामारी काऊन करायची असं सांगितलंय का मी? हा, आणि भक्ती मिस होते ना तिथे, काऊन मारामारी केलीस? सर्व बाळा असं करू नये रे. आई माझा बाबा कोणी बोलायचं नाही. आई तूच ना, बाबा नाही आहे ना दादी. बघू कुठे लागलंय.